अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे, या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतील तर महाराजांची कृपा तुमच्यावर आहे हे समजून जा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण देवदयेची वाट बघतो, पण ईश्वर कृपा आपल्यावर आहे याची जाणीव आपल्याला नसते. ती व्हावी यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. महाराजांच्या एका कृपा कटाक्षासाठी भक्त जीवनभर तळमळत असतो, पण शेवटी कृपा म्हणजे तरी वेगळे काय असते. सकाळी डोळे उघडले म्हणजे अजून श्वास चालू आहे, ही त्यांची कृपा. नाहीतर अजून काय आहे. नित्यपूजा करावीशी वाटणे, प्रपंचातील कर्तव्याची पूर्तता करण्यासाठी दिवसभर चाललेली धडपड, राजमार्गाने मिळवलेले धन, दिवसभर त्यांचेच नाम मुखात असणे आणि त्यामुळे मिळालेली शांत झोप, ही कृपा नाही तर दुसरे काय आहे. अखंड आपल्यासोबत महाराज आहेत, ही मनातील भावना आणि विश्वास म्हणजेच त्यांची कृपा. अध्यात्माची ओढ लागणे, त्यांच्या दर्शनाला जावेसे वाटणे आणि त्यांच्या चरणावर उभा जन्म अन संसार समर्पित करावासा वाटणे, ही इच्छा म्हणजेच त्यांची कृपा. अध्यात्म आपल्याला एक वेगळी दृष्टी देते, आपली आणि इतरांच्याही नव्याने ओळख करून देते. हीच त्यांची कृपा आहे. सगळे तेच असते, आपण स्वतः, आप्तेष्ट, समाज, निसर्ग, प्रपंच सर्व तेच असते. फक्त बदलते ती दृष्टी आणि त्यामुळे आपला दृष्टिकोन बदलतो. जगाकडे पाहण्याची दृष्टी जसजसे नामस्मरण वाढत जाते तसतशी बदलत जाते. स्वतःला आणि इतरांनाही माफ करण्याची, सोडून देण्याची वृत्ती मनी रुजते. माणसे तीच असतात, पण आपली दृष्टी बदलल्यामुळे त्यांच्यातील उणिवा दिसण्यापेक्षा आता त्यांच्यातील चांगल्या गोष्टीही दिसू लागतात आणि हाच बदल नाम घडवून आणते. लाखो किलोमीटर दूर असलेला चंद्र आपल्या सागराला जशी भरती ओहोटी आणण्याची ताकद ठेवतो, अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात कधीही अपेक्षित नसलेला बदल नामामुळे होतो. म्हणूनच नाम सर्वश्रेष्ठ आहे. नाम हे अमृतासारखेच आहे, जे आपल्याला आपल्या जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देते. मनुष्यजन्म आहे आणि म्हणूनच मनाला काहीतरी सारखे हवे असते. त्यामुळे कुठलेही कर्म केले की लगेच मनात येते की आता हे होईल की ते होईल. कारण मुळात काहीतरी हवे म्हणूनच आपण कर्म करत राहतो. पैसा मिळेल, प्रपंच चालेल म्हणून पोटापाण्याच्या व्यवसायासाठी आपण दिवसभर कष्ट करतो. अभ्यास चांगला केला की उत्तम गुण मिळतील अशी अपेक्षा असते. पत्नीला वाटते की आपला स्वयंपाक चांगला झाला असे सासूने किंवा पतीने म्हणावे. कुठल्याही कर्मात अपेक्षा ही असतेच असते, कारण आपण प्रापंचिक आहोत. इतके नामस्मरण केले की ही इच्छा पूर्ण होईल, इतकी पारायणे किंवा प्रदक्षिणा केल्या की महाराजांची कृपा होईल, अशा फळाची अपेक्षा असते. किंबहुना ते मिळावे म्हणूनच हे सर्व खटाटोप केले जातात. हे स्तोत्र म्हणा, ते म्हणा, यामागे कारण असते म्हणजे असते. अपेक्षा आणि इच्छा यात वाईट किंवा चुकीचे काहीच नाही. कारण ज्याने जन्माला घातले आहे त्यांच्याकडे नाही मागणार तर कुणाकडे मागणार. आपण स्वामींचे बाळ आहोत. लहान मूळ आईकडेच हट्ट करते, तसेच हे आहे. परमार्थातील गणिते वेगळी आहेत. अंबरीच्या चांदण्यांचा पार जसा कुणाला लागत नाही, अगदी तसेच परमार्थिक सेवेचे फळ कधी व कसे मिळेल हे आपल्या अवलोकनाच्या पलीकडे आहे. एखाद्या जातकाला अमुक एक दशा सुरू झाली की नोकरी मिळेल असे ज्योतिष सांगते आणि दशा सुरू झाली की लगेच फोन येतो, अजून नोकरी मिळाली नाही. असे आहे सर्व. महाराजांना धर्मसंकटात टाकू नका. महाराजांची सेवा ही जेव्हा त्यांच्याकडून काहीतरी मिळविण्यासाठी असते तेव्हा ती भक्ती व्यावहारिक होते. आपल्याला निर्व्याज सेवा करायची आहे, तीही अखेरच्या श्वासापर्यंत.
त्यांना ठरवू देत आपल्याला कधी, काय आणि किती द्यायचे ते. कारण आपल्याला काय झेपणार आहे, पेलणार आहे हे त्यांना आपल्यापेक्षाही जास्त माहिती आहे. परमार्थ हा वर वर दिसतो तसा सोपा खचितच नाही. हे सेवेत आल्याशिवाय समजत नाही. त्याची खोली समजण्यासाठी त्याला स्वतःला झोकून द्यावे लागते. कितीही काहीही वाईट असले तरी कुठेतरी काहीतरी चांगले असतेच आणि त्यावरच आपण उमेद ठेवून जगत असतो. मूठभर चांगल्या माणसांमुळेच हे जग चाललेले आहे. परमेश्वर कुणी पाहिलाय? मोक्ष कुणी पाहिलाय? पण देव आहे आणि एक दिवस तो माझा असणार आहे. या एकाच विश्वासावर आपण स्वतःला जगवत असतो. एक आठवडाभर एक प्रयोग करून बघा. आवश्यक तितकेच बोला. बघा काय फळ मिळते ते. कारण सतत बडबड करण्याची आपली सवय असते. तोंड दिले आहे तर बोलत सुटायचे. पण कधीतरी मौन पाळून बघा. कितीतरी वेगळा दृष्टिकोन मिळेल. अंतर्मुख व्हाल आणि अनेक प्रश्न सुटतील. प्रयोग करून पाहायला हरकत नाही, नाही का? परमेश्वरी शक्ती चराचरात असली तरीही आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला बरे वाटते. मनाला शांतता लाभते. स्थान महात्म्य पोथ्या पुराणातून सांगितले आहेच. आज कलियुगात प्रश्न अधिक दाहक असल्यामुळे देवालय, शेगाव, अक्कलकोट, गिरनार, चारधाम इथं माणसांचे लोंढेच्या लोंढे जात आहेत. पण तिथून आल्यावर आपल्यात तसूभरसुद्धा बदल होत नसेल, आपला पराकोटीचा अहंकार कमी होत नसेल तर तिथे नुसतेच शरीराने जाऊन आलो असेच समजावे. तिथली ऊर्जा आपल्याला आमूलाग्र बदल घडवू शकली नाही. कारण ती आपल्यासाठी फक्त एक ट्रिप होती. तिथल्या देवतेशी, शक्तीशी आपण एकरूप झालो तर खऱ्या अर्थाने यात्रा सफळ पूर्ण झाली. नाहीतर हा नुसता शरीराने केलेला प्रवास होता. जेव्हा हा प्रवास मनाने होईल त्यावेळी आपल्या अणुरेणूत बदल होईल. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच घरात भिन्न स्वभावाच्या माणसांसोबत एकोपाने राहणे हेच खरे अध्यात्म आहे. कुणाला कमी न लेखणे आणि कुणाची उणीधुणी न काढता परमेश्वरी सेवेत आयुष्य व्यतीत करणे हीच खरी सेवा आहे. सेवा शेवटी वेगळी काही नाही तर रोजचे जीवन आणि त्यातील आपली वागणूक हीच सेवा आहे. मनात नसले तरी करावा लागतो तो संसार आणि मनात असेल तेच करावेसे वाटणे म्हणजे परमार्थ. आपला बाप आपले मन जाणतो. त्याला नेमके माहीत असते की आपण सेवा का करत आहोत. वर तुम्ही कितीही कसलीही कवचकुंडले घाला, कितीही धूप अगरबत्त्या लावा, पण तुमच्या मनातील भाव त्यांच्यापासून लपवता येत नाही. ते आपल्याला शक्यच नाही. मनात कितीही काहीही असले तरी न बोलणे आणि माणसे जोडणे ही एक कला आहे आणि नेमकी ती शिकणे हाच अध्यात्मातील मुख्य धडा आहे. असे अनेक धडे गिरवावे लागतात तेव्हा कुठे जाऊन आयुष्याच्या शेवटच्या अंकात आपल्याला गुरुकृपेचा अंश लाभतो. एक चांगला शिष्य किंवा भक्त होण्यासाठी उभा जन्म अपुरा आहे. त्यामुळे कुठल्याही कर्माची अपेक्षा ठेवली नाही तर अपेक्षापेक्षाही पदरात अगणित गोष्टी मिळतील. समाधान हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. सगळ्यांना सगळे कसे मिळेल? आपल्या पूर्व सुकृताप्रमाणेच जे मिळायचे ते मिळणार. पण त्यासाठी इवलासा आपला जीव आयुष्यभर किती धडपडत असतो. म्हणूनच सगळे सोडून नामाची गोडी लागली तर मागणेच उरत नाही. याचा अनुभव घेऊन बघा. चांगल्या कर्माचे सर्वात मोठे फळ म्हणजे जीवनात गुरूंचे पदार्पण. सद्गुरू जीवनाला आकार देतात. कुठून कुठून आपल्याला बाहेर काढून मार्गस्थ करतात. कुणी आपल्याबद्दल वाईट वागत असेल, आपल्या मागे वाईट भावनेतून लोकात काही बाई बोलत असेल तर त्यावरही राग धरू नका. हे सोपे नाही पण करा आणि ती गोष्ट महाराजांच्या वर सोडून द्या. ते बघतील काय ते. नामाचे फळ म्हणजे दृष्टीतील बदल. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपलाच दृष्टिकोन जेव्हा बदलतो
तेव्हा आपण धारण केलेली अहंकाराची कवचकुंडले गळून पडतात. हेच जग, ही सृष्टी, ही माणसे, सर्व काही चांगले वाटू लागते. उणिवा दिसण्याऐवजी चांगले काय ते दिसू लागते आणि जीवन सुकर होते. आजच्यासाठी हे एवढेच. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.